नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना कोरोना काळानंतर अच्छे दिन आले आहे। दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्यानं उत्तर भारतातून द्राक्षांची मागणी वाढली आहे। त्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसानं द्राक्ष बागेला फटका बसल्यामुळे द्राक्षांच्या उत्पादनावर परिणाम झालाय। त्यात मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण झाल्यानं द्राक्षांना केलेला 50 रुपयांपासून ते 80 रुपयांपर्यंतचा चांगला दर मिळत असल्यामुळे द्राक्ष उत्पादकांच्या चेहऱ्यावर समाधानाचं वातावरण दिसत आहे। 4 ते 5 वर्षांनंतर द्राक्षांच्या दरात वाढ झाल्यानं मातीमोल विक्री केलेल्या द्राक्ष उत्पादकांना यंदा होणाऱ्या नफ्यातून खर्च भरून निघणार असल्याचं सांगत आहे। जय श्रीराम मित्रांनो, यावर्षी द्राक्ष उत्पादक पट्ट्यामध्ये साधारण सप्टेंबर ऑक्टोबर या महिन्यामध्ये परतीच्या पावसाने प्रचंड मोठा धुमाकूळ घातला आणि परतीच्या पावसाने धुमाकूळ घालून सर्वच द्राक्ष पट्ट्यामध्ये खूप मोठं नुकसान केलं। परंतु आम्ही द्राक्ष उत्पादकांनी रात्रंदिवस अहोरात्र कष्ट घेऊन उरलेले राहिलेले जे द्राक्ष त्याच्यावर मेहनत घेऊन वेळप्रसंगी जास्तीत जास्त महागडे औषधं असतील, खतं असतील, त्याचं योग्य नियोजन करून दर्जेदार असे द्राक्ष तयार केलेले आणि दर्जेदार द्राक्ष असल्यामुळे प्रत्यक्ष या सीझनमध्ये मागणी जास्त आहे आणि पुरवठा कमी होतोय आणि रेसिड्यू फ्री द्राक्ष बनवल्यामुळं त्याचं डिमांड आपण वेळोवेळी ग्राहकापर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचू शकत नसल्यामुळे यावर्षी द्राक्ष उत्पादकांना स्वतः अगदी आम्हाला सुद्धा चांगले दिवस आलेले आणि कधी नव्हे ते कोरोना नोटबंदीनंतर यावर्षी द्राक्ष उत्पादकांना 2 रुपये जास्तीचे मिळत आहे। हे बघून नक्कीच चेहऱ्यावर समाधान वाटतंय। परतीच्या पावसामुळे माझ्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे चालू वर्षी खूप असे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या मोठ्या संकटावर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी मात करून अप्रतिम दर्जाचे द्राक्ष बनवलेले आहे आणि रेसिड्यू फ्री जास्तीत जास्त कसे बनवतील यावर जास्त कल दिला असून मी कृष्णतारा फ्रूट सप्लायर्स देवगाव या कंपनीचा प्रोप्रायटर असून आम्ही शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याच्या मालाची थॉम्सन या व्हरायटीचे 55 ते 58 रुपये पेड कटिंग रोख स्वरूपात पेमेंट करत असून RK असेल, अनुष्का असेल, SSN असेल या व्हरायटींना 58 रुपयापासून तर 71 रुपयापर्यंत मालाचा दर्जा बघून रेट देत असून चालू हंगामात टेम्परेचर अति असल्यामुळे मागणी जास्त आणि पुरवठा कमी होत आहे। कोरोनानंतर माझ्या द्राक्ष शेतकरी बांधवांना पहिल्यांदाच असे रेट बघायला मिळत आहे। जो माझा शेतकरी बांधव द्राक्ष उत्पादकांना कंटाळला होता, या शेतकरी बांधवांनी यावर्षी जास्तीत जास्त क्वालिटी माल बनवण्यावर कल दिला असून त्याचा फायदा निश्चित माझ्या शेतकरी बांधवांना होत आहे। इथून पुढेही या शेतकरी बांधवांनी असेच अप्रतिम दर्जाचे द्राक्ष बनावे अशी माझ्या कृष्णतारा फ्रूट कंपनी देवगाव यांच्या वतीने सर्व शेतकरी बांधवांना मी विनंती करत आहे। नमस्कार, मी द्राक्ष उत्पादक शेतकरी गेल्या 20 वर्षाहून द्राक्ष शेती करतोय। साधारणतः गेल्या 10 वर्षात अगदी आम्ही द्राक्ष मातीमोल भावाने विकले, अगदी 10 ते 15 रुपये, ज्यातून उत्पादन खर्च सुद्धा निघणं मुश्किल होतं। पण यावर्षी काय झालं, अवेळी येणारा पाऊस, थंडी यामुळे द्राक्षाचं बऱ्यापैकी नुकसान झालं आणि माल पण त्या प्रमाणात कमीच निघाले आहे यावर्षी आणि त्यामुळे यावर्षी कुठेतरी शेतकऱ्यांना रेट चांगले मिळत आहे। माझा SSNचा प्लॉट आहे, यावर्षी 61 रुपये रेट मिळाला, त्यामुळे आम्ही बऱ्यापैकी समाधानी आहे।